वृश्चिक राशी डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा महिना जाता जाता तुमच्यासाठी काय देऊन जाईल आणि येणारं नवीन वर्ष 2026 हे तुमच्यासाठी कसं असेल. वृश्चिक राशीचं जीवन म्हणजे शांततेत लपलेलं वादळ. बाहेरून कितीही स्थिर दिसले तरी आतून त्यांच्यात सतत बदलांची, लढाईची आणि भावनांच्या लाटांची उलथापालथ चालूच असते. गेल्या काही वर्षात तुम्ही जे अनुभवलेत, जे शब्दात सांगणंही कठीण आहे. जिथे इतर राशींना फक्त आव्हानं आली, तिथे वृश्चिक राशीवर काळाने परीक्षा घेतली. परिस्थितीने तुम्हाला धक्का दिला, लोकांनी विश्वास तोडला आणि नशिबाने तुमच्यासमोर असे प्रसंग आणले ज्यातून बाहेर पडणे सामान्य माणसासाठी अशक्य वाटलं असेल. तुमचं मन कितीही खोल असलं तरी काही क्षण असे आले आहेत जेव्हा तुम्हालाही स्वतःला प्रश्न पडला की हा संघर्ष कधी संपणार. काही जखमा इतक्या खोल गेल्या की तुम्ही त्यांना शब्द दिलेच नाही. काही वेदना तुम्ही इतक्या शांतपणे सहन केल्या की जगाला कधीच कळलं नाही. तुमच्या आत्म्यावरील हा प्रवास साधा नव्हता. हा प्रवास होता सहनशक्तीचा, विश्वासाचा, सावल्या आणि प्रकाश यांच्यातील संघर्षाचा. वृश्चिक राशीचा एक स्वभाव असतो, लोक तुम्हाला समजतात पण पूर्णपणे कधीच समजू शकत नाही. कारण तुम्ही तुमचं सत्य, तुमचं दुःख, तुमच्या जखमा आणि तुमची शक्ती हे सर्व मनाच्या इतक्या खोल थरात ठेवता की फक्त तुम्हालाच त्या भावना दिसतात. आणि त्या भावना गेल्या काही वर्षांपासून अशा अशांत होत्या की तुमचं संपूर्ण जीवन एक ओझ्यासारखं वाटू लागलं. तरीही तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही मोडलात पण पुन्हा उभे राहिलात. तुमच्या पाठीवर वेदनांचा भार होता पण तुम्ही पुढे चालत राहिलात. लोकांच्या गैरसमजाने तुम्हाला जाळलं पण तरीही तुम्ही शांत राहिलात. कर्मफळाने तुम्हाला वाकवून सोडलं पण तरीही तुम्ही तुटला नाहीत. हा प्रवास सोपा नव्हता आणि तुमचं मन त्यात अनेकदा हरवलं. पण एक गोष्ट बदलली नाही, तुमची अंतरंगातील जिद्द. हीच वृश्चिक राशीची ओळख आहे. तुम्हाला कितीही खोल समुद्रात ढकललं तरी तुम्ही त्यातून स्वतःचा मार्ग शोधता. 2025 हे वर्ष जणू तुमच्या जुन्या कर्मफळाचा अखेरचा पर्व होता. असं वाटत होतं की तुम्ही जितकं वेदना सहन करता तितकं काहीतरी आतून बदलत राहिलं. या बदलाची जाणीव तुम्हाला आधी झाली नसेल. पण 2025चा शेवट जवळ आल्यावर ब्रह्मांडाचा संदेश खूप स्पष्ट झाला आहे. तुमच्या आयुष्यातला काळोख आता संपत आला आहे. तुमच्या पाठीवरचं ओझं हलकं होतंय. तुमच्या मनातील वेदना वितळते आणि तुमच्या जीवनातील जड धुकं साफ होऊ लागलं आहे. जसं एखादं वादळ शांत होतं आणि त्यानंतर मंद प्रकाश आकाशात उमटतो, तसंच काहीतरी तुमच्या जीवनात घडतंय. ही वेळ आहे एका नव्या अध्यायाच्या आरंभीची. ही वेळ आहे तुम्हाला मिळणाऱ्या उशिरा मिळालेल्या न्यायाची. ही वेळ आहे तुमच्यावर येणाऱ्या पुनर्जन्माच्या ऊर्जेची. कारण 2025 जाता जाता तुमच्या पाठीमागची सगळी पीडा घेऊन जाणार आहे आणि 2026 तुम्हाला स्वागत करणार आहे त्या प्रकाशात ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. वर्षाचा शेवट जवळ येताच एक अनोखी शांती तुमच्या आयुष्यात येईल. वृश्चिक राशीच्या आयुष्यात शांतता म्हणजे साधी गोष्ट नसते. तुम्ही शांततेकडे चालत नाही, शांतता तुमच्याकडे चालत येते. कारण तुमचं जीवन नेहमीच अतिशय खोल, गुंतागुंतीचं आणि भावनाने भारलेलं असतं. पण वर्षाचा शेवट जवळ आल्यावर तुमच्या आत काहीतरी बदलू लागतं. अचानक जग जितकं भारी वाटत नाही, ओझं थोडं हलकं वाटू लागतं. जणू एखादा धावता वारा तुमच्या मनात धूळ हळूहळू साफ करत आहे. गेल्या वर्षभर तुम्ही ज्यामुळे व्यतीत झालात, ज्यामुळे रात्री झोप उडायची, ज्यामुळे मन आतून तुटायचं, ते सगळं आता हळूहळू तुमच्या पकडीतून सुटायला लागलं. ती शांती बाहेरून येत नाही, ती तुमच्या आत्म्याच्या कोपऱ्यात आधीपासून तयार होती. फक्त तिच्याकडे पोहोचण्याचा मार्ग अडकलेला होता. तो मार्ग आता खुला झाला आहे. ही ती शांतता आहे जी फक्त जगण्यातून नव्हे तर जगून झाल्यानंतर मिळते. ही ती शांतता आहे जी तुम्हाला सांगते की तुमचं दुःख व्यर्थ गेलं नाही, ते तुम्हाला नवीन बनवत होतं. ही शांती अचानक नाही. ही वेळ त्या योद्ध्याची आहे जो रणभूमीवर अनेक वर्ष लढून थकून कोसळतो, पण जमिनीवर पडताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं. कारण त्याला माहीत असतं की त्याने आपलं सर्व काही दिलं आहे. वृश्चिक राशीनेही गेल्या वर्षात आपलं सर्व दिलं आहे. भावनिक वेदना, मानसिक थकवा, जुने वाद, न सुटणाऱ्या परिस्थिती, नाती ज्यांनी तुटूनही मनात घर केलं होतं, या सगळ्यांनी तुमची शक्ती तपासली आहे. पण आता ही परीक्षा संपत आली आहे. जणू ब्रह्मांडाचं तुम्हाला शांतपणे सांगतंय, तुझ्या लढाईचं फळ आता सुरू होतंय. वृश्चिक राशीला नेहमी कठीण मार्ग मिळतो, पण शेवट त्यांचा नेहमी गौरवाचा असतो. तुमच्यात एक अनोखी सहनशक्ती आहे. इतर राशी जिथे मोडून पडतील तिथून तुम्ही नव्याने जन्म घेता. गेल्या काही वर्षात तुमची परीक्षा इतकी खोल होती की स्वतःवर संशय येऊ लागला होता. पण वर्षाचा शेवट आला तसा परिस्थिती बदलायला लागेल. तुमच्यावरचा दबाव उतरेल, आतला अंधार हलका होईल. तुम्ही पहिल्यांदा स्वतःला विचाराल, मी एवढं वैतागून कसा उभा राहिलो? आणि उत्तर मिळेल,
कारण तू वृश्चिक राशी आहेस, जन्मजात मजबूत आहेस. तुम्ही जे जे गमावलं ते आता बदलू लागेल. गेल्या काळात तुम्ही बरेच काही सोडलं, काही लोक गेले, काही नाती बदलली, काही कामं थांबली आणि काही स्वप्ने तुटली. ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता तेच दूर गेले. ज्याने तुम्हाला मदत करायला हवी होती त्याने तुमच्याकडे पाठ फिरवली. ज्याने तुमचं मन जपायला हवं होतं त्यांनी नकळत तुम्हाला सर्वात खोलवर केले. पण हे सर्व गमावणं आता व्यर्थ वाटणार नाही. 2025च्या शेवटी तुम्हाला जाणवेल की हे गमावणं म्हणजे शिक्षा नव्हती, ती शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. तुमच्या जीवनातील विषारी लोक, विषारी ऊर्जा आणि चुकलेल्या नात्यांचं ओझं आता तुमच्यापासून पूर्णपणे निघून जाईल. ही ऊर्जा तुमच्या आयुष्यातून जाताना दिसेल. जणू जुन्या जखमा स्वतःवरच भरून येतात. जुन्या आठवणी स्वतःच धुसर होतात. जुन्या वेदना स्वतःच हलक्या होतात. ही वेळ आहे मागे राहिलेल्या अंधाराला हात हलवून निरोप देण्याची. तुम्हाला अडवणारे दरवाजे आता स्वतः उघडू लागतील. ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभर जकडून ठेवत होत्या त्या आता पूर्णपणे विखरू लागतील. आता तुम्ही एका नव्या उंबरठ्यावर उभे आहात. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. हे दार नवीन संधी, नवीन ऊर्जा, नवीन आशा घेऊन येत आहे. या दारापलीकडे आहे मुक्ती, या दारापलीकडे आहे पुनर्जन्म, या दारापलीकडे आहे तो प्रकाश ज्याचं स्वप्न तुम्ही खूप पूर्वी पाहिलं होतं. आता तुमच्यासाठी जो काळ येत आहे तो तुम्ही आधीच अनुभवला नसेल. इतका शांत, स्पष्ट आणि आशावादी असेल. वृश्चिक राशीचे लोक पडूनही उभे राहतात. तुमच्यातली ताकद तुम्हाला स्वतःलाही कधी कधी दिसत नाही. तुम्ही अनेकदा तुटता पण कोणालाही ते दिसू देता नाही. तुमचं मन जखमी होतं पण चेहऱ्यावर शांतता असते. लोकांना वाटतं की तुम्ही कठोर आहात पण प्रत्यक्षात तुम्ही खूप खोल, संवेदनशील आणि निष्ठावान आहात. हीच तुमची ऊर्जा 2026 मध्ये सर्वोच्च बिंदूला पोहोचणार आहे. 2026 तुमच्यासाठी एक मोठा भावनिक वळण आहे. जिथे पूर्वी तुम्ही शंका घ्यायचा तिथे आता विश्वास असेल. जिथे आधी तुम्हाला अंधार दिसायचा तिथे आता स्पष्टता असेल. जिथे आधी कोणावरही भरोसा नव्हता तिथे आता योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील. तुमचं मन शांत होतंय, तुमची ऊर्जा शुद्ध होत आहे, तुमचा आत्मा नव्याने उभा राहत आहे. 2026 मध्ये तुमच्या गमावलेल्या गोष्टीचं फलित तुम्हाला परत मिळेल. ज्या स्वप्नांना तुम्ही कधीतरी बंद करून ठेवलं होतं, ज्या इच्छा तुम्ही परिस्थितीमुळे दाबून ठेवल्या होत्या, ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या त्याच तुमच्या हातात परत येऊ लागतील. याला म्हणतात कर्मफळाचा संपूर्ण बदल. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग. आता तुमचं भवितव्य बदलत आहे. हे बदल अचानक नाहीत. हे बदल तुमच्या संयमाचं फळ आहे, तुमच्या सहनशक्तीचं फळ आहे, तुमच्या शांतपणे लढण्याचं फळ आहे. तुमचा पुढचा मार्ग आता स्पष्ट होणार आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी नवी दारं उघडत आहे. जीवन तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या संघर्षातून तुम्ही गेलात त्याचा शेवट आता इथे आहे आणि इथून सुरू होत आहे एका पूर्णपणे नव्या जीवनाचा आरंभ. वृश्चिक राशीचा प्रवास हा नेहमीच साधा नसतो. तो तरंगावर तरंग येणाऱ्या महासागरासारखा असतो. कधी शांत, कधी प्रचंड उग्र, पण त्या प्रत्येक तरंगामागे एक शिकवण दडलेली असते. तुम्ही जे काही मागील वर्षात अनुभवले, तुटलेली नाती, अपूर्ण स्वप्न, मनातल्या जखमा, चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास, स्वतःशी झालेली झुंज, हे सर्व व्यर्थ नव्हतं. याचा प्रत्येक क्षण तुम्ही आत्मा मजबूत करीत होता, तुमची ओळख घडवून आणत होता. 2025चा शेवट म्हणजे तुमच्या अंधारा वाटेची पूर्णविराम नाही, तर त्या अंधारातून तुम्ही स्वतःला बाहेर काढल्यानंतरचा पहिला प्रकाश आहे. ज्या दुःखाने तुम्हाला वर्षानुवर्षे सतावलं, ज्या आठवणींनी तुम्हाला भावनिक कैदेत ठेवलेलं, ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वासघात केला, हे सर्व आता तुमच्या मागे राहत आहे. त्या ऊर्जेची साखळी तुटत चालली आहे. तुम्हाला धीमा पण स्पष्ट असा बदल दिसू लागला आहे. आता पुढचं पान उलटण्याची वेळ आली आहे. आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभं राहतंय. आता नशीब तुमच्याकडे परत वळतंय. तुमच्या जीवनात येणाऱ्या योग्य लोकांना मार्ग मिळणार आहे. बंद झालेल्या दारांऐवजी योग्य दारं उघडतील. तुम्ही गमावलेलं काही परत येईल आणि जे खरंच तुमचं असायला हवं होतं ते हातात येईल. तुमची ऊर्जा, तुमचं धैर्य, तुमची निष्ठा यांचं योग्य फळ 2026 तुम्हाला देणार आहे. हा बदल इतका खोल असेल की तुम्हाला मागे वळून पाहिल्यावर वाटेल की तुम्ही ज्या वेदनेतून गेलात ती खरंच आवश्यक होती. ती वेदना नसती तर तुम्ही आज या ऊर्जेच्या, या शक्तीच्या आणि या नव्या सुरुवातीच्या टप्प्यावर पोहोचला नसता. वृश्चिक राशीचा एक गुण असतो, तो एकदा नव्याने उठले की मग त्यांना थांबवणं कोणाच्याही हातात नसतं. आता तुम्ही त्याच टप्प्यावर उभे आहात. तुमचा पुनर्जन्म सुरू झालाय. तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण जवळजवळ पूर्ण झालंय. नवीन वर्ष तुम्हाला नवीन ओळख देणार आहे. ज्याची तुम्ही वाट बघितली त्याचा आरंभ आता खरं रूप धारण करणार आहे. हा निष्कर्ष नाही, ही नवी सुरुवात आहे, जिथून तुमचा नवा अध्याय सुरू होतो. अधिक स्वच्छ, अधिक शांत, अधिक शक्तिशाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक तुमचा.